नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? लक्ष्मी निवास मालिका गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सत्रात प्रचारित केली जाते. आता लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. लक्ष्मी निवासच्या कथानकात तब्बल 7 वर्षांचा लीप आला आहे. 7 वर्षांनंतर दळव्यांच्या घरात काय काय बदल झालाय? भावना, सिद्धू, जान्हवी, विश्वा यांचं नातं कोणत्या वळणावर आहे? मालिकेत कोणत्या नव्या अभिनेत्याची एक्झिट एंट्री होणार आहे आणि कोणाची एक्झिट झाली आहे याचा उलगडा नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाला. दळव्यांच्या घरची परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली असून लक्ष्मी यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आली आहे. पण या सगळ्या तिच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीनिवासची सुटलेली साथ. श्रीनिवासचं निधन झाले, त्यामुळे त्यांची स्वप्न आता मुलांच्या साथीने लक्ष्मी पूर्ण करते. श्रीनिवास निधन झाल्याचं दाखवण्यात आल्याने ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांची मालिकेतून एक्झिट झाली आहे. तुषार दळवीच्या एक्झिटवर चाहते काहीसे नाराज झाले आहेत. निवासला का गायब केलं, याला काय अर्थ आहे राव? लक्ष्मी निवास या संकल्पनेतून निवासलाच बाजूला केले. अरे, श्रीनिवास लीड आहे, त्यांना का बाजूला केलं, असं प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी समोर आलेल्या प्रोमोवरती केल्या आहेत. याशिवाय भावना आणि लक्ष्मी या मालिकेमध्ये दुरावा आला आहे. भावनाच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. यामध्ये आनंदीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री शुभन्वी गुप्ते साकारणार आहे. तिची या मालिकेत नव्याने एंट्री झाली आहे. पण भावना, सिद्धू दुरावले आहेत. यासाठी भावना आपल्या आईला जबाबदार ठरवते. ती गेली 7 वर्षे लक्ष्मीशी बोलत नाही, त्यामुळे हा दुरावा सिद्धू दूर करणार असं वचन त्याने लक्ष्मीला दिलेलं आहे. दुसरीकडे जान्हवी आणि विश्वाचं लग्न झालेलं असून ते एकत्र आनंदाने आपल्या मुलासह संसार करत आहेत. आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे जयंतचं काय झालं? जान्हवी आणि लक्ष्मीमुळे गेली 7 वर्ष जयंत जेलमध्ये असतो. त्याची सुटका झाल्यावर तो लक्ष्मी आणि जान्हवीचा बदला घ्यायचा असा निश्चय करतो. आता सायको जयंतला यात यश मिळणार की नाही हे आगामी भागात स्पष्ट होईल. लक्ष्मी निवास मालिकेत हा 7 वर्षाचा लीप येत्या 15 ऑगस्ट पासून येईल. दररोज दुपारी 1:30 वाजता ही मालिका प्रसारित केली जाते.